मंडळी सर्वांना नमस्कार. जय महाराष्ट्र. राम राम. तर आज सकाळी सकाळी मनात विचार आला, सर्वजण ब्लॉग बनवतात तर आपणही का नाही छोटासा प्रयत्न करावा. त्यासाठी मग मीही ठरवलं की चला आजपासून आपणही छोटासा प्रयत्न करूया. या अगोदरही प्रयत्न केले होते पण शूटिंग एडिटिंग या झंझटमुळे मी ते सर्व टाळले होते. मग विचार केला की पुन्हा एकदा सुरुवात करायला काय हरकत आहे. सातत्य ठेवलं तर गोष्टी नक्कीच बदलतात. तर काल काय झालं, आराध्याने ठरवलं की मला उद्या इडली खायची. त्यानुसार हा सर्व आज घाट घातला गेला आणि इडलीसाठी ती मुलगी शाळेतही नाही गेली. रुद्र आणि अनन्या दोघं शाळेत गेली. ही मात्र इडली खाण्यासाठी घरीच राहिली. आईनेही मग चटणी बनवण्यासाठी घेतली. सांबार तर बनवलेलं होतं पण आईला स्पेशल चटणी आवडते. आमच्याकडे ना सांबार आम्ही मठाच्या डाळीचं किंवा मूग डाळीचं बनवतो, कारण तूर डाळीमुळे ना ॲसिडिटी होते. कोणाला ॲसिडिटी होत असेल ना तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे मी ही थोडीशी मदत केली. तसंही मला ऑफिसला लेट होत होतं आणि अशा प्रकारे आमचं इडली चटणी आणि सांबार तयार होतं आणि आम्ही अशा प्रकारे मिळून नाश्ता केला. ऑफिससाठी रेडी होत असतानाच मध्ये श्रीषा आली. आता श्रीषासोबत कुठे खेळायला वेळ होता. तिला वाटत होतं की हिने थोडंसं खेळावं. तसंही 10-15 मिनिटं मला जरा आज उशीरच झाला होता. बॉसच्या शिव्या तर मला पडणारच होत्या. आणि मग मी माझं आवरून बॅग वगैरे घेऊन निघाले. तर मंडळी, तुम्हाला माझा हा छोटासा प्रयत्न कसा आवडला हे मला नक्की सांगा आणि आवडला नसेल तरीही सांगा. चला भेटू, बाय.